देशातील विकासात महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रणी राहिले आहे। त्याचे कारण आहे राज्यातील कृषी, औद्योगिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आधुनिक उन्नती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा पवार यांचा उद्देश आहे महाराष्ट्रातील जनतेला कायम लाभ आणि बळ देणे। महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण, अन्नपूर्णा, मुलींना मोफत शिक्षण, बळीराजा मोफत वीज आणि युवा प्रशिक्षण यासारख्या योजनांनी राज्याच्या विकासात एक सुवर्णकाळ आणला आहे। अशा अनेक कुटुंबांची उदाहरणे आहेत जे या योजनेच्या लाभाने सुखी आणि समृद्ध होत आहेत। आता पुढील 5 वर्षांसाठीच्या घोषणापत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही ठोस वादे करत आहे जे यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा दृढ संकल्प आहे। लाडक्या बहिणींना 1500 वरून आता महिन्याला 2100 रुपये देण्याचा आणि महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्याचा वादा। शेतकरी सन्मानार्थ योजनेतून 12,000 वरून आता वर्षाला 15,000 रुपये देण्याचा वादा। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या MSP वर 20% अनुदान देण्याचा वादा। वृद्ध पेन्शन लाभार्थ्यांना 1500 रुपये वरून आता महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा। अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा घालण्याचा वादा। आगामी 5 वर्षात दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या अत्यावश्यक वस्तूंच्या दरात सरकारकडून वाढ केली जाणार नाही। 25 लाख रोजगार निर्मितीचा व 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला 10,000 रुपये विद्यावेतनाचा वादा। ग्रामीण भागात 45,000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा। राज्यातील ग्रामीण भागातील आधारभूत सोयी सुविधांना लक्षात घेता कामगार, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या दळणवळणाला अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी 45,000 पाणंद रस्त्यांची निर्मिती करण्याचा आमचा वादा आहे। अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना महिन्याला 15,000 रुपये वेतन देण्याचा वादा। वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा। सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत नवमहाराष्ट्र दृष्टिकोन सादर करण्याचा वादा। अशा प्रकारे लोककल्याणकारी योजनांच्या यशामुळे सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची दिशा स्पष्ट झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादा पवार राज्यातील प्रत्येक समाज घटकांना न्याय, सामाजिक समानता आणि बळ देण्यासाठी कटिबद्ध आहेत। या स्वप्नांच्या यशात आता आपणा सर्वांचा सहभाग आवश्यक आहे। राज्यातील सर्वसमावेशक विकासाच्या ध्येयासह कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपले